मुंबईच्या मालाडमध्ये एक दिवसीय काँग्रेसच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि आता गायकवाड मॅडम सध्या इथे आलेत। मॅडम काय सांगणार, कशा प्रकारची चर्चा होणार आहे या शिबिराच्या माध्यमातून आणि काय होणार आहे आजच्या काळात? आज विचार मंथन आहे, लोकांचे एकत्र येणं आहे, काँग्रेसची पार्टीचे शक्ती प्रदर्शन पण आहे आणि ते सगळे आम्ही येणार आहोत आणि सगळ्यांनी विचार विनिमय करून किंवा जे आमचे लेक्चरर आहेत किंवा त्यांच्याकडून आम्हाला काही वेगळे विचार ऐकण्याची नक्कीच इच्छा आहे, आमच्या कार्यकर्त्यांना ऐकण्याची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही एकत्र आलेलो आहोत। पण आजचे जे टायटल तुम्ही दिलेत, मुंबई काँग्रेस है तयार, म्हणजे मुंबई महानगरपालिकेसाठी तयारी आहेत का? नक्कीच मुंबई महानगरपालिकेसाठी आम्ही तयार आहोत आणि पुढेही आम्ही सगळ्या गोष्टीसाठी तयार आहोत इथे, कारण आता बऱ्याच गोष्टीला तोंड देण्याची गरज आहे। आता आपल्याला कळतंच आहे, आम्ही जे वोट चोरी आमचे जननायक जे म्हणत आहेत ते आपल्याला काल दिसलेलंच आहे, कारण जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा कितीतरी वाढून मतदान झालेलं आहे। तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी आम्हाला तयार व्हायला लागणार आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत। बिहारमध्ये वोट चोरी झाली आहे असं तुमचं म्हणणं? नक्की, कारण जेवढं मतदान सांगितलं होतं 7,42,42 लाख, त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालेलं आहे, 3 लाख मतदान जास्त। जे तुम्ही 67% म्हणताय ते झालं तर त्यापेक्षा जे 100%च्या वर झालेलं आहे। हे सगळं जे आहे ते एक्स्ट्रा मतदान जे आहे ते 2-2.5 कोटी आहे ते कुठून आलेले आहेत त्याच्याबद्दल उत्तर द्यावं निवडणूक आयोगाने। निवडणूक आयोग काहीही म्हणणार नाही आणि महिलांनी आमच्या मुलींचे आम्ही दाखवू शकत नाही फुटेज। हा काय प्रकार आहे? ज्या गोष्टी हास्यास्पद वाटतात त्या गोष्टी तुम्ही बोलतायत परत सारख्या आणि त्याचं काही उत्तर देत नाही आहे, त्यामुळे आम्ही न्याय मागायचा कोणाकडे अशी आता कंडिशन झालेली आहे। याच्यावर पण चर्चा होणार आहेत का? नक्कीच आज सगळ्या चर्चा होतील असं वाटतंय आणि सगळे एकत्र येऊन नक्कीच काहीतरी विचार करू। एवढे और कोण बसणार आहेत मुंबईच्या? ऑफकोर्स काँग्रेसच। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।